हॅलो फ्रेंड्स, आपण सर्विंग ह्या सब्जेक्ट तर सुरू केलेलाच आहे MPSC मेन्सचा. पण त्यासोबतच आपण MPSC प्रिलिमिनरीचे पण काही सब्जेक्ट सुरू करतोय. त्यातला पहिला सब्जेक्ट म्हणजे कोणता? मॅथमॅटिक्स. त्यामध्ये आपण कुठले कुठले टॉपिक पाहणार आहेत? डिफरन्शियल इक्वेशन पाहणार आहेत, कॅल्क्युलस पाहणार आहेत, मॅट्रिक्स पाहणार आहेत आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि DUIS मध्ये कुठले कुठले? न्यूमरिकल इंटिग्रेशन. त्यासाठीचे आपले फॉर्म्युले कुठले? ट्रॅपेझॉइडल, सिम्पसन्स 1/3 रूल, सिम्पसन्स 3/8 रूल. हे सगळे आपण टॉपिक पाहणार आहेत. स्टार्टिंगचा फर्स्ट चॅप्टर किंवा फर्स्ट युनिट म्हणजे कोणता? डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आता काय येणार? इम्पॉर्टंट नोटेशन फॉर ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. इम्पॉर्टंट नोटेशन म्हणजे कोणते? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्सच्या टर्ममध्ये. तर त्या टायमाला आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेताना काय लिहिणार? कोणते नोटेशन मध्ये लिहू शकतो? तर dy/dx इज इक्वल्स टू dy/dx पण लिहू शकतो, त्याला f' पण लिहू शकतो, y' लिहू शकतो, y1' y डॉट किंवा dy कॅपिटल dy किंवा m किंवा tan थिटा या कोणतेही नोटेशन यूज करून आपण काय करू शकतो? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो. आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हटल्यानंतर आपण f' पण लिहू शकतो किंवा डिपेंड, हे सगळे डेरिव्हेटिव्ह आपण लिहू शकतो. सेकंड डेरिव्हेटिव्हला आपण कोणकोणते नोटेशन देऊ शकतो? सेकंड डेरिव्हेटिव्ह d²y/dx² इज इक्वल्स टू f'' इज इक्वल्स टू y" इज इक्वल्स टू y2 किंवा y2 डॉट किंवा d²y/d²y. नंतर थर्ड मध्ये काय? ट्रिपल डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहे. तर d3y/dx³ इज इक्वल्स टू f''x इज इक्वल्स टू y'' किंवा y3 और y3 डॉट किंवा आपण काय लिहू शकतो? d³y. हे सगळे नोटेशन आपण कशासाठी लिहू शकतो? ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह असेल तर. समजा त्याच ठिकाणी आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विचारलेले आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करतोय, तर त्या टायमाला आपण नोटेशन कोणते यूज करणार ते बघूयात. ठीक आहे. तर आपण इथे डायरेक्टली आपण लाईव्ह लेक्चर म्हणजे लिहून दाखवून करतोय. तर फर्स्ट काय आहे? ∂z विथ रिस्पेक्ट टू ∂x जर असेल तर त्याला आपण काय लिहू शकतो? f(x) पण लिहू शकतो किंवा z(x) किंवा zx, त्यालाच आपण काय म्हणतो? p म्हणतो. त्यालाच आपण कॅपिटल DZ असंही म्हणतो. सेकंड कोणतं येणार आहे? ∂z/∂y. त्यालाच आपण काय लिहितो? f(y) लिहितो. त्यालाच ZY किंवा Q किंवा D'(z) असं लिहितो. इथे DZ हे Z त्याला खाली नाहीये, डायरेक्टली समोर आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. ठीक आहे. त्यानंतर थर्ड कोणता आहे? थर्ड आहे आपला ∂2z /∂x². तर त्याला काय लिहिणार? f(x) इज इक्वल्स टू त्यालाच आपण zx पण लिहू शकतो. त्यालाच आपण नोटेशन देतो r. त्यालाच काय म्हणणार? d²z. नंतर फोर्थ काय येणार? ∂2z /∂x² इज इक्वल्स टू दिसत नाहीये. ∂2z /∂x² इज इक्वल्स टू आपण काय लिहितो? x² नाही, इथे y² आहे. ठीक आहे. तर त्यालाच आपण f(y)y लिहितो. त्यालाच आपण z(y)y लिहितो किंवा त्याला आपण t पण लिहू शकतो किंवा त्याला आपण काय लिहितो? d'² इंटू z. ठीक आहे. आता फिफ्थ कोणतं आहे? तर ∂2z
डाऊ एक्स डाऊ वाय इज इक्वल्स टू, त्यालाच उलट जर लिहायचं म्हणलं किंवा ऑरमध्ये लिहायचं म्हणलं तर डाऊ स्क्वेअर वाय डिवाइड बाय डाऊ वाय इंटू डाऊ एक्स. डाऊ एक्स आधी लिहा किंवा नंतर लिहा, फरक नाही पडत. फक्त लिहिताना नोटिफिकेशन लक्षात ठेवा की आपण कुठल्या ह्याच्यासोबत पार्शियल डेरिव्हेटिव्ह करतोय ते. ठीक आहे. त्यालाच आपण काय लिहितो, एफ ऑफ एक्स वाय हे फर्स्टसाठी किंवा एफ ऑफ वाय एक्स, किंवा नंतर काय लिहू शकतो, झेड एक्स वाय और झेड वाय एक्स. और त्यालाच आपण काय लिहू शकतो, यस पण लिहू शकतो. या दोन्हीलाही आपण यस म्हणून लिहू शकतो. किंवा त्यालाच आपण काय लिहितो, डी इंटू डी डॅश झेड किंवा डी डॅश इंटू डी झेड. हे सगळे नोटेशन कशासाठी झाले, तर पार्शियल डेरिव्हेटिव्हसाठी. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये यूज होणारे फॉर्म्युले कोणकोणते आहेत ते. आता इथे फॉर्म्युले, तर फॉर्म्युलेमध्ये फर्स्ट फॉर्म्युला आहे आता आपला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हे काय येणार 0. ठीक आहे. सेकंड फॉर्म्युला पार्शियल डेरिव्हेटिव्ह नाही, ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, तर त्याचं काय येणार एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, हे येणार 1. नंतर फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, ते किती येणार मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता नेक्स्ट फिफ्थ नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, ते काय येणार ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. ठीक आहे. इथे आपल्याला पुढच्या साईडला जागा आहे म्हणून आपण पुढच्या साईडला लिहूया, तिकडे बाकीचे उरलेले. 6 नंबर. आता 6 नंबर कोणचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार ई रेस टू एक्स. हे सगळे फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, तर त्याचं काय येणार आहे 1 डिवाइड बाय 2 रूट एक्स. नंतर 8 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, ते येणार आहे, सॉरी क्लिअरिटी गेली वाटतं. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. ठीक आहे. 9 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं u इंटू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही, म्हणजेच काय डी व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस व्ही कॉन्स्टंट ठेवायचा आणि u सोबत डेरिव्हेटिव्ह करायचं. नंतर हे झालं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर कोणतेही टर्म u इंटू व्हीच्या टर्म मध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट किती 10th नंबरचा आपला फॉर्म्युला काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ u बाय व्ही विथ रिस्पेक्ट टू डीएक्स असेल तर त्या टायमाला काय येणार व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस u
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स डिवाइड बाय व्ही स्क्वेअर. ठीक आहे. नंतर 11th मध्ये काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. तर ते किती येणार आहे, कॉस एक्स. नंतर 12th डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, तर ते येईल मायनस साइन एक्स. नंतर 13 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. हे सगळे फॉर्म्युले आहेत, याचं PDF मी तुम्हाला देणार आहे टेलिग्राम चॅनलवर, तुम्ही ते पाहू शकता. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येतं, सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या साईडला जागा आहे, तिथेच लिहूयात आपण. तर 14 नंबरचा हा फॉर्म्युला. 14 नंबरचा फॉर्म्युला काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती येतं, मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. 15th नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स हे किती येतं, मायनस नाही 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथे आपले दोन फॉर्म्युले राहिलेले आहेत, ते म्हणजे कोणते, आपण साइन एक्स पाहिलं, कॉस एक्स पाहिलं, टॅन एक्स पाहिलं, कॉट एक्स पाहिलं. त्यानंतर आपलं सेक एक्स आणि टॅन एक्सचा फॉर्म्युला राहिला आहे, ते पाहूयात. 16th नंबर कोणता, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस सेक एक्स इज इक्वल्स टू विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार, सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि 17th नंबर कोणता, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स हा काय येणार, मायनस ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ठीक आहे. आता नेक्स्ट फॉर्म्युले. किती नंबर, 18th नंबर, आय थिंक 18th नंबर आहे. ठीक आहे. 18th नंबरचा कोणता, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. तर त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, मायनस ऑफ 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. 19th डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse x is equals to with respect to dx is equals to 1 plus x square. 19 झाला हा 20 नंबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot inverse x with respect to dx काय येणार, मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. 21 डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. तर त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, 1 डिवाइड बाय mod of x into under root of x square minus 1. ठीक आहे. हा सेक स्क्वेअरचा झाला. आता कोसेक स्क्वेअरचा काय येईल, 22 नंबरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कोसेक इनवर्स एक्स. तर त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, विथ रिस्पेक्ट टू डी एक्स मायनस ऑफ 1 डिवाइड बाय mod of x अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे.
नंतर 23 नंबर, 23rd नंबर. 23rd नंबरला आपला फॉर्म्युला कोणता येणार आहे आता? हे झाले सगळे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. डेरिव्हेटिव्हचे ह्यापेक्षा आणखीन जास्त फॉर्म्युले करण्याची गरज नाही आहे. असतील तर करा, तुमच्या लक्षात असतील तर ठीकच आहे, नसेल तरी काही हरकत नाही, एवढे केले सफिशियंट आहे. त्यानंतर आपण कोणते फॉर्म्युले बघणार आहे? साइन ऑफ एच एक्स. साइन ऑफ एच एक्सची टर्म दिलेली असेल आणि त्या टायमाला आपल्याला समजा पार्शियल इंटिग्रल काढायचं आहे, आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल काढायचं आहे, तर त्या टायमाला हे साइन एच एक्स, कॉस एच एक्स हे फॉर्म्युले यूज होतात. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे ते बघून घ्या. ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स डिवाइड बाय 2. 24 नंबरचा कॉस एच एक्स, त्याचा फॉर्म्युला कुठला आहे? ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स डिवाइड बाय 2. ठीक आहे. आणि आता पुढचा कुठला? 25th नंबर. 25th नंबरसाठी आपण कोणता फॉर्म्युला घेतोय? 1 बाय डी मायनस एम एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू एम एक्स इंटिग्रेशन ऑफ e raised to minus mx into f of x with respect to dx. ठीक आहे. आणि 26 नंबर 1 by d minus m f of x with respect is equals to e raised to minus mx, सॉरी इथे प्लस आहे, डी प्लस एम आहे, ई रेस टू मायनस एम एक्स इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एम एक्स एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. ह्या फॉर्म्युल्याला कसं लक्षात ठेवणार? डिवाइडमध्ये काय आहे? डी मायनस एम आहे, तर त्या टायमाला मायनस साईन मध्ये, आणि इथे काय? डी प्लस एम आहे डिवाइडमध्ये, तर इथे काय? प्लस मध्ये. इंटिग्रेशनला जे काही मल्टिप्लाय होईल मध्ये, इंटिग्रेशन ज्याचं घ्यायचं आहे आपल्याला ते प्लस मध्ये. ठीक आहे. हे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. नेक्स्ट पाहूयात आपण फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. कोणता टॉपिक आहे? जरा दुसऱ्या कलरने लिहूयात आपण. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला नंबर ऑफ टाइप्स ऑफ इक्वेशन आहेत, त्याचा आपल्याला ग्राफ कसा प्लॉट करायचा ते बघूया. ठीक आहे. जर एक्झाममध्ये विचारलं आपल्याला y इज इक्वल टू एम एक्स दिलेला आहे, त्याचा ग्राफ विचारला आहे त्यांनी, किंवा y इज इक्वल टू एम एक्स प्लस दिलेला आहे, तर त्या सगळ्यांचे ग्राफ कसे येतात ते पाहूयात. फर्स्ट आहे y इज इक्वल्स टू एम एक्स दिलेला आहे, तर त्यासाठीचा आपल्याला ग्राफ काय येणार आहे? y इज इक्वल्स टू एम एक्स, हा इथून सेंटरमधून पास होणार. ठीक आहे. 0 to 0, ह्या 0 सेंटरपासून हा पास होणार ग्राफ म्हणजेच काय? y इज इक्वल्स टू एम एक्स. ही जी काय आहे ती वाय ॲक्सिस आहे, ही आहे ती एक्स ॲक्सिस आहे. तर हा जो ग्राफ आहे ही लाईन म्हणजेच कशाची? वाय इज इक्वल टू एम एक्स. त्याच ठिकाणी आपण पाहूयात सेकंड कोणती? वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी असं दिलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला ग्राफ काय येणार आहे ते बघा. तर तो इथून पास होतोय म्हणजेच काय? हे सी डिस्टन्स समजा, ह्या सी डिस्टन्सवरून पास होते. आता तो 0 मधून पास नाही होते, आणि हा समजा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. तर ह्या ज्या लाईनचं इक्वेशन असणार आहे ते काय असणार आहे? वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. ठीक आहे. सेकंड, हे झालं सेकंड. आता पाहूया थर्ड कोणता असणार आहे? वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax. वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax, याचा ग्राफ कसा असणार आहे? हा असा.
हे तुम्ही प्रॉपर वेनी ध्यानातच ठेवू शकता. ठीक आहे. हे आपल्याला कधी लागेल, ज्या टायमाला आपण कॅल्क्युलसमध्ये एरिया कॅल्क्युलेशन करू त्या टायमाला हे फॉर्म्युले लागतील, किंवा तुम्हाला जस्ट एक्झाममध्ये हा ग्राफ दिलेला असेल आणि विचारला असेल की हा ग्राफसाठी कोणता फॉर्म्युला आहे, किंवा फॉर्म्युला दिले असेल आणि त्यासाठी विचारलं असेल की ऑप्शनमधून यासाठीचा येणारा जो काही ग्राफ आहे तो कोणता आहे. 4th नंबर, y² इज इक्वल्स टू -4ax. तर त्या टायमाला कसा असेल तो, हा ह्या डायरेक्शनला असेल. ठीक आहे. नंतर हे झाले 4. आता 5th नंबर, x² इज इक्वल्स टू 4ay. तर त्यासाठीचा ग्राफ काय असणार आहे, हे असा. हा x² इज इक्वल टू 4ay चा ग्राफ झाला. 6th नंबर, x² इज इक्वल्स टू -4ay. तर त्या टायमाला तो ग्राफ कसा असेल, हा डाऊनवर्ड डायरेक्शनला. ही जी काही असणार आहे ती ही आपली एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस, प्रत्येक ठिकाणीच तसंच. ही वाय ॲक्सिस, ही एक्स ॲक्सिस आणि हा मधला ग्राफ. ठीक आहे. ह्यालाही तसंच, ही एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस, इथेही तसंच, ही एक्स तर ही वाय. ठीक आहे. तुम्हाला माझ्यासोबत लिहून प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्ही तेही करू शकता. तुम्हाला जर ह्या गोष्टी नोट डाऊन करायच्या असतील तर त्याही करा. एक नोटबुक आणि पेन घेऊन हे सगळं अभ्यास करण्यासाठी बसा. ठीक आहे. x² प्लस x² डिवाइड बाय a² प्लस y² डिवाइड बाय b² इज इक्वल्स टू 1. तर याचा ग्राफ कसा येणार आहे तो बघूया. तर काय, ही वाय ॲक्सिस आपली, ही आपली एक्स ॲक्सिस असणार आहे. तर यावर कसा येईल, हा इलिप्स टाईपमध्ये येईल. ठीक आहे. ह्या 2 लाईन. हा झाला x² डिवाइड बाय a² प्लस y² डिवाइड बाय b² इज इक्वल्स टू 1 असेल तर. आता 8 नंबर कोणता, x² डिवाइड बाय a² मायनस y² डिवाइड बाय b² इज इक्वल्स टू 1. तर त्या टायमाला ग्राफ कसा असणार आहे ते बघूया. ही एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस. तर कसं, हे ह्या डायरेक्शनला, हे या डायरेक्शनला. हे कशाचा ग्राफ, x² डिवाइड बाय a² मायनस y² डिवाइड बाय b² इज इक्वल्स टू 1 याचा ग्राफ. आता नेक्स्ट 9th नंबर, x² मायनस y² इज इक्वल्स टू a² आहे आणि x इंटू वाय इज इक्वल्स टू c² आहे. तर त्या टायमाला काय येणार आहे, आपला जो काही ग्राफ असेल किंवा म्हणू शकतो की त्या ठिकाणी रेक्टँग्युलर हायपरबोला असेल. रेक्टँग्युलर म्हणल्यानंतर आपल्याला कळून गेलं. ठीक आहे. आणि 10th नंबर, 10th ला काय असेल, x² प्लस y² इज इक्वल्स टू a² असेल. तर त्या टायमाला आपला डायरेक्टली काय असणार आहे, हा प्रॉपर सर्कल असणार आहे ज्याचा रेडियस काय असेल, a असेल. ठीक आहे. आता पाहूयात लिनियर डिफरन्शियल इक्वेशन अँड नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ते कसे ओळखायचे. एक्झाममध्ये हेही विचारू शकतात की आपल्याला एखादं इक्वेशन देतील आणि म्हणतील यापैकी कोणतं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि कोणतं नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. तर ते बघूयात. काय, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे.
यासाठीच्या कोणत्या कंडिशन येतात त्या कंडिशन बघूयात. कंडिशन त्यामध्ये आहे ते फर्स्ट कंडिशन कोणती, डिग्री ऑफ ईच डेरिव्हेटिव्ह मस्ट बी इक्वल टू 1. म्हणजेच काय, डिग्री ऑफ लिहून घेऊयात आधी, ईच डेरिव्हेटिव्ह सेकंड. याचे एक्झाम्पलही बघूयात नेमकं काय असतं ते. डिग्री ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल मस्ट बी 1. आणि थर्ड नंबर काय, इट शुड बी फ्री फ्रॉम प्रोडक्ट ऑफ इथे शुड आहे, हे शुड बी फ्री फ्रॉम प्रोडक्ट ऑफ dependent variable and its derivative. ठीक आहे, याचा आता एक्झाम्पल बघूयात आणि एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात. ठीक आहे, आता ह्याचं एक्झाम्पल, समजा आपल्याकडे यात काय दिलेलं आहे, d2y/dx² प्लस 2x dy/dx. इथे 2x नाही, समजा 2 दिलेलं आहे, प्लस y इज इक्वल्स टू समजा e⁻x किंवा sin x असं काहीतरी दिलेलं आहे. तर त्या टायमाला त्यांनी काय म्हणले, आता फर्स्ट डिग्री ऑफ ईच डेरिव्हेटिव्ह मस्ट बी इक्वल्स टू 1. म्हणजेच काय, ह्याची जर डिग्री घेतली, ह्या ब्रॅकेटचा जर आपण इथे पाहिलं तर ही काय असणार आहे, इथे 1 आहे. ह्याची डिग्री घेतली, ह्याची डिग्री बघायचं म्हटलं तर काय, ह्याचंही 1 असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, डिग्री ऑफ ईच डेरिव्हेटिव्ह मस्ट बी 1. जर इथे 2 असतं तर हे काय झालं असतं, नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन झालं असतं. जर इथे आता नेक्स्ट कुठली कंडिशन होती, डिग्री ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल मस्ट बी 1. हे काय आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे आपलं, तर ते काय dy, हे y इज इक्वल्स टू काय असणार आहे, इज इक्वल्स टू 1 असणार आहे. तर ह्याची डिग्री काय आहे, आपल्याकडे 1 आहे. जर इथे स्क्वेअर दिलेला असता तर काय म्हणलं असतं आपलं, हे नॉन लिनियर इक्वेशन आहे. आणि नंतर पुन्हा काय म्हणलं, इट शुड बी फ्री फ्रॉम प्रॉडक्ट ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय, जर समजा इथे आपल्याला एक्झाम्पलमध्ये देताना काय दिलं असतं त्यांनी, y इंटू dy/dx प्लस 2y क्यूब इज इक्वल्स टू 0 असं काहीतरी दिलं असतं. इथे समजा y³ आहे आणि इथे समजा y⁴ आहे. जर आता ह्याला सॉल्व करायचं म्हणलं, इज इक्वल्स टू हे 0 झालं. याला जर सॉल्व करायचं म्हटलं तर आपल्याकडे काय येणार, y³ आपण सगळ्या ऑल टर्मला डिवाइड करणार. तरीही काय होणार आपल्याकडे, y इज इक्वल्स टू dy/dx इज प्लस 2 इज इक्वल्स टू 0 ही व्हॅल्यू मिळाली. तर इथे काय आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. पण आपल्याला काय म्हणलं, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन होण्यासाठी प्रोडक्ट ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल अँड इट्स डेरिव्हेटिव्ह नसायला पाहिजे. हे
फ्री फ्रॉम असलं पाहिजे या दोघांच्या डेरिव्हेटिव्ह. तर हे कोणतं इक्वेशन झालं? नॉन लिनियर इक्वेशन झालं. ठीक आहे, तुम्हाला कळालं आता डिग्री म्हणजे काय असतं. याच इक्वेशनमध्ये आपण काय पाहूया, ऑर्डर म्हणजे काय असतं. तुम्ही सांगा आता या इक्वेशनची ऑर्डर काय असणार. इथे काय आहे, dy बाय dx आहे, इथे 1 आहे, 1 आहे, इथेही 1 आहे. ठीक आहे, आणि इथे 2 आहे, d2y बाय dx². तर ह्या इक्वेशनची हायेस्ट ऑर्डर कोणती झाली? 2 झाली. ठीक आहे, ऑर्डर म्हणजे काय, डेरिव्हेटिव्हचं किती डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहेत. सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे, डबल डेरिव्हेटिव्ह आहे, काही इक्वेशनमध्ये आणखीन ट्रिपल डेरिव्हेटिव्ह पण असू शकतं. इथे d3y बाय dx³ असतं तर आपली ऑर्डर किती झाली असती? क्यूब झाली असती. पण ह्या इक्वेशनसाठी आपली ऑर्डर काय असणार आहे? 2 ही ऑर्डर असणार आहे. आणि डिग्री काय असणार आहे? ही डिग्री म्हणजेच काय असणार आहे? 1. ठीक आहे, तुम्हाला सॉल्व करण्यासाठी काही एक्झाम्पल देते, ते तुम्ही स्वतः सॉल्व करा. फर्स्ट, d³ बाय dx³ प्लस dy बाय dx प्लस y² इज इक्वल्स टू e⁻x. ठीक आहे, ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे. हे इक्वेशन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे का नाही हे पाहायचंय, का नॉन लिनियर आहे हे. नंतर पुन्हा याची ऑर्डर काय असणार आहे आणि याची डिग्री काय असणार आहे ते. ह्या सगळ्या 3 गोष्टी तुम्हाला यातून फाइंड आउट करायच्या. सेकंड इक्वेशन काय असणार आहे, d² बाय dx² इज इक्वल्स टू हे प्लस आहे, dy बाय dx चा स्क्वेअर इंटू y प्लस y इज इक्वल्स टू साइन x. थर्ड, d² बाय dx² प्लस dy बाय dx, क्लिअरिटी गेली वाटतं. ओके, dy बाय dx इज इक्वल्स टू y इज इक्वल्स टू x². फोर्थ नंबर इक्वेशन, d² बाय dx² प्लस y dy बाय dx प्लस y इज इक्वल्स टू x. फिफ्थ नंबर, y dy बाय dx प्लस y² इज इक्वल्स टू xy. सिक्स्थ नंबरचं इक्वेशन असणार आहे y' प्लस y चा क्यूब इज इक्वल्स टू cos x. सेवन्थ, दिसत नाही आहे का, d² बाय dx² प्लस अंडर रूट ऑफ dy बाय dx प्लस y इज इक्वल्स टू x. 8, d प्लस 4 चा क्यूब इंटू y इज इक्वल्स टू साइन x. त्यानंतर 9th नंबर, d⁴y बाय dx³ प्लस 3x प्लस 4 dy बाय dx 3y इथे प्लस 4 dy बाय dx प्लस 2y इज इक्वल्स टू x². ठीक आहे, हे सगळे इक्वेशन आहे. 9 एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डर आणि डिग्री या 3 गोष्टी फाइंड आउट करायच्या. आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.